श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 11वा श्लोक आहे. अथै तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्मफल त्यागम तथा कुरु यतात्मवान. अथै तदप्यक्ष अथै तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्मफल त्यागम तथा कुरु यतात्मवान. तेव्हा भगवान सांगतात की हे सुद्धा तुला करता येत नसेल, मदर्थ कर्म. मी आधीच्या श्लोकात जे सांगितलं की माझ्यासाठी सगळं कर, हे देखील तुला करता येत नसेल, तर आता बघा किती पर्याय सांगतायत. सोपं सोपं करून सांगतायत. तुला मदर्थ कर्म सुद्धा करता येत नसतील, याच्यात सुद्धा तुला अडचण येत असेल, तर तुला आता पुढचं पुढचा उपाय सांगतो, पुढचं साधन सांगतो असं भगवान सांगतात. अथई तदप्य अशक्तोसी, हे करण्यातही तू अशक्त असशील, असमर्थ असशील. कर्तुम उद्योगमाश्रितः, तेव्हा माझ्या प्राप्तीसाठी तू हा जो योगाचा आश्रय घेतलेला आहे, की माझ्यासाठी कर्म करायचा, तेही तुला जमत नसेल हे साधन, तर तू काय कर, सर्व कर्म फल त्यागम, हा महत्वाचा शब्द आहे. सर्व कर्म फल त्यागम तथा कुरु यतात्मवान. यतात्मवान इथे इथे अभ्यास सांगितलं आहे. अभ्यास कुठे सोडला नाही, इथे तपश्चर्या सांगितलीच आहे. इथे करायला पाहिजे. तू आळशी असेल तर नाही होणार. तेव्हा सांगतात सर्व कर्म फल त्यागम तथा कुरु यतात्मवान. तर तू मन बुद्धीवर विजय प्राप्त करणारा हो. मनावर आणि बुद्धीवर विजय प्राप्त कर. जमतं काय बघ. तर तू तुझ्या मनावर आणि बुद्धीवर विजय प्राप्त कर. जर तुला माझ्यासाठी कर्म करायला सांगितलं सगळं, ते नाही जमत असं तुला वाटेल, तर मग तू हे सोपा उपाय कर. तुझं मन तुला माहिती आहे, तुझी बुद्धी माहिती आहे, त्याच्यावर फक्त तू विजय मिळव. आता हे कठीण आहे की सोपं आहे? कठीणही आहे, सोपंही आहे. मन बुद्धीवर विजय प्राप्त करणारा होऊन मग काय कर, सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. कर्म केलं की इदम न मम, इदम इंद्राय, इदम न मम, इदम अग्नये, इदम न मम. आपण यज्ञात यज्ञात काय शिकतो ना, इदम अग्नये, तुपाची धार टाकतो. इदम इदम न मम, माझा याच्यावर काही स्वामित्व नाही, अधिकार नाही. हे आता त्या अग्नीचं झालं, हे इंद्राचं झालं, हे प्रजापतीचं. इदम प्रजापते इदम न मम. तेव्हा मन बुद्धीवर विजय प्राप्त कर आधी, आणि मग कर्माच्या फळांचा त्याग कर. म्हणजे याच्यात इतकं सोपं सांगितलं, दोन गोष्टी सांगितल्या या श्लोकामध्ये. भगवान दोन गोष्टी सांगतात. काय? तर तुझं मन तुला माहिती आहे, तुझी बुद्धी तुला माहिती आहे. या मन आणि बुद्धीवर तू विजय प्राप्त कर. आता मन तुझ्या बोकांडी बसलाय, बुद्धी तुझ्या बोकांडी बसलाय. मन सांगतं तसं तू करतो, आणि बुद्धीच्या अहंकाराने तू गोष्टी सगळं करतो. मी करतो. तर म्हणले मन आणि बुद्धी याच्यावर तुझा विजय नाही तुला मिळाला. मन आणि बुद्धी तुझ्यावर हावी हावी म्हणतात, तुझ्यावर भारी झालेली आहे. तर आता तू असं कर, मन आणि बुद्धीवर तू विजय प्राप्त कर. आणि मग दुसरी गोष्ट काय कर, कर्माच्या फळांचा त्याग कर. जी तुझी कर्म आहे ना, त्याच्यात तू हे कर्म केलं, मी अमुक केलं की मला असं मिळेल, अमुक केलं की ते मिळेल. काय, मी एवढा बिझनेस केला की एवढा प्रॉफिट मिळेल, एवढी नोकरी केली की एवढा पगार मिळेल, एवढं मी सर्वांचं केलं तर ते मला माझ्यासाठी एवढं एवढं करतील. या सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. आधी मन आणि बुद्धीवर विजय प्राप्त कर, आणि मग कर्मांच्या फळांचा त्याग कर. या दोन गोष्टी भगवंतांनी या श्लोकात सांगितलेल्या आहे. तर म्हणाले तू मला येऊन मिळशील, परमात्मा प्राप्ती करून घेशील. तेव्हा या सृष्टीतील जे सर्व प्राणी मात्र आणि मनुष्य आहे, हे कशापासून निर्माण झाले हो? हे 5 सूक्ष्म भूत आहेत.
5 सूक्ष्मभूत कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द म्हणजे आपण कानाने शब्द ऐकतो, त्वचेने स्पर्श करतो किंवा स्पर्शाचा अनुभव घेतो, डोळ्यांनी रूप बघतो. हा अमुक आहे, तो तमुक आहे, हा डोंगर आहे, ही नदी आहे, हा तलाव आहे, हा अमुक माणूस आहे, हा याचं नाव अमुक आहे, ही बहीण आहे, हा भाऊ आहे, हे सगळं रूप. रस आपण घेतो. काय? हॉटेलमध्ये जातो किंवा घरी निरनिराळे पदार्थ करतो किंवा श्रीखंड खातो. आज आमच्या प्रसादनी श्रीखंड आणलं. प्रशांत मधलं फारच सुंदर होतं. प्रशांत मधलं एवढं सुंदर श्रीखंड. आणि कोणी कोणी लाडू आणले. हा, त्यांनीच लाडू आणले. लाडू आणि श्रीखंड. तो आपला मयूर मयूर अडकर तो आला. त्यांनी केळी वगैरे आणली. हार आणला. असे भक्त भोसले आणि भोसलेंच्या बरोबर एक त्यांच्या कार्यालयामधला कोणी मित्र त्यांचा सहयोगी तो आला होता. आम्हाला खूप आनंद झाला. भक्त जेव्हा कोणाला तरी घेऊन येतात ना, "अरे, यांनी हा तपश्चर्या केली बाबा. हा धन्य आहे." आम्ही आतून म्हणतो. भले तो पुढे काय होणार ते माहिती नाही. आपण आशा करू की तो येईलच पुढे. पण त्यांनी एवढा तरी प्रयत्न केला, की त्याने आणलं एकाला. वॉव! शाबास, शाबास. काय असा तू केलाय. याला वीर म्हणतात. महावीर. तेव्हा असं शौर्य, असं धैर्य दाखवलं पाहिजे. तेव्हा सांगतात, की शब्द, स्पर्श, रूप, रस. रसावरून आम्ही सांगतो. गंध, निरनिराळी फुलं आणतात, हार आणतात. हे सगळं आपल्याला दिसतं. फूल दिसतं, हार दिसतं, श्रीखंड दिसतं, आणणारा दिसतो, स्पर्श करणारा चरणाला स्पर्श होतो. आपल्या डोक्यावर सद्गुरू हात ठेवतात, त्याचा स्पर्श लागतो आपल्याला. शब्द सद्गुरू काय शब्दांनी सांगत असतात ज्ञान. हे सगळे जे आहे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे प्रगट आहे. हे प्रगट रूप आहे. हे रूप आहे. ते दिसतात. हे आपण अनुभवू शकतो प्रत्यक्ष. पण याची सूक्ष्मभूत हे कशातून आले? हे सगळे सूक्ष्मभूतातून आले. कुठल्या? त्यांचं नाव तेच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पण ते सूक्ष्म आहे. ते इंद्रियानं जाणवतात. शब्द, स्पर्श, कानाने स्पर्श शब्द ऐकतो तो जड. स्पर्श हाताने होतो तो जड. कारण याला आपण अनुभवू शकतो. पण त्याची सूक्ष्म रूप आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ते अनुभवाला येत नाही मला. ते अनुभवाला येतात. पण समाधी अवस्थेत येतात. नाद ऐकायला येतो. काय? तेज दिसतं. सद्गुरू तेजस्वी आहे असं दिसतात. मगाशी त्याने आणलं फोटो काढला आमचा. ते म्हणे सद्गुरू एकदम बघा त्या दोघांनी त्या दोघांनाही दिसलं, की आमच्या फोटोच्या भोवती असा ओरा दिसला आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थांच्या मागे जसा आकृतीचा जसा असतो तसा ओरा होता आणि दोघंही म्हणले आम्हाला दोघांनाही दिसलं. त्यांचा सहयोगी होता तो पण म्हणाला, "मलाही दिसलं" म्हणे. हो. तेव्हा याला रूप असं म्हणतात. हे दिव्य रूप सद्गुरूंच्या ठिकाणी दिसलं ते दिव्य रूप. सद्गुरूंचा स्पर्श हा दिव्य किंवा सूक्ष्म. याला सूक्ष्म अनुभव म्हणतात. हे सूक्ष्म अनुभव कसे येतील? तर हे सद्गुरूंच्या ठिकाणी येतं. सद्गुरूंचा शब्द हा दैवी असतो. म्हणून कोणीतरी त्याला म्हणलं, आमचं आमचं जे निरूपण झालं त्याच्या YouTubeवर, ते 4 भाग आहेत. हे निरूपण सलग होतं. पहिल्यापासून शेवटपर्यंत सलग. दत्तगुरूंचे गुरु कोण? हाच विषय 4ही याच्यात. पण वेळेवर त्याला असं वाटलं मयूरला, की किंवा कोणीतरी त्याला सांगितलंच, की हाच तोच तो विषय होतो. आता सांगणारे म्हणजे त्यांना काही माहितीच नसतं. पण काहीतरी लावून द्यायचं त्यांची सांगण्याची जो सांगतो त्याची काहीतरी
क्वालिफिकेशन पाहिजे ना. आणि असली तरी काही त्याला एवढा अधिकार नसतो की सद्गुरूंच्या ह्याच्यात काहीतरी तो सांगेल. तेव्हा त्यांनी ते हे बदललं दुसऱ्या ह्याचं आणि व्हायरल केलं. तर म्हटलं आता झालंय व्हायरल तर आता काय करणार? पण मग तो परत आला होता. आज त्यांनी सांगितलं, "नाही, नाही," म्हणलं, "सद्गुरू हे बरोबर नाही झालंय. तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. त्याला सद्गुरू दत्तगुरूंचे गुरु कोण हेच नाव त्याला थंबनेल द्यायला पाहिजे." आणि मग त्यांनी ते बदललं. आता आला असेल दुसरा भाग, तिसरा भाग. तिसरा भाग पण त्यांनी माझ्या इथे बसूनच केला दुपारी. तेव्हा तो दुसरा, तिसरा भाग दोन्ही व्हायरल झाला असावा आतापर्यंत असं मला वाटतं. तेव्हा त्यांनी जो ओरा बघितला ते काय? ते रूप आहे. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी दिव्य अनुभव हे सगळे तिकडे येतात. तू समाधीत जाशील आणि ते अनुभव तुला येतील आणि आला तर त्याला ची बाधा होईल. अरे मला अनुभव आला. मला समाधीत दिसलं. नाही झालं. मला दिसलं झालं. त्याला ची बाधा झाली. त्याला अहंकार झाला. अहंकार झाला म्हणजे झाला. ईश्वर त्याच्यापासून दूर झाला. म्हणून हे सर्व जे आहे म्हणले सद्गुरूंच्या आणि किती हे होतं. अरे सद्गुरूंच्या ठिकाणी आज मी बघितलं रूप, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचं सूक्ष्मभूत जे आहे, ते सद्गुरूंच्या ठिकाणी बघितलं. सूक्ष्म रूप म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी ते मी जे बघितलं, तेज. ते म्हणले सूक्ष्मभूत आहे, की ज्याच्यातून हे सर्व रूप तयार झाली. ते सूक्ष्मभूत तिथे मला दिसलं. स्पर्श जो झाला, सद्गुरूंचा जो स्पर्श झाला, तो दिव्य स्पर्श आहे म्हणले. ते सूक्ष्मभूताचा स्पर्श आहे तो. आणि जो शब्द मी सद्गुरूंचा ऐकतो, तो दिव्य शब्द आहे. म्हणून त्याच्यात काही हे करता येणार नाही. ते तुम्ही थोडं करा, मग ते कट शॉर्ट करा, अमकं करा. का तर लोक म्हणतात. तर लोक कोण आहे म्हणाले. आणि लोकांची हैसियत ज्याला म्हणतात. तुझी काय हैसियत आहे? याच्यात सांगायची. तुला काय कळतं याच्यात? नाही का? तर तू त्याच्यात काही सांगू नको. सद्गुरूंचा शब्द म्हणून ते घोरपडेने फार सुंदर लिहिलं आणि म्हणजे त्याने आधीच लिहिलं. त्याने असं लिहिलं, की म्हणले सद्गुरूंचं जे प्रवचन असतं, ते नुसतं असा प्रवाह असतो, प्रवाह असतो. अहो नदीच्या प्रवाहात तुम्ही अडवू शकत नाही. एवढा त्याचा प्रवाह असतो. तसा सद्गुरूंच्या बोलण्याला असा प्रवाह असतो आणि म्हणले ते एवढं शांत असतं, की ते काश्मीरमध्ये दल लेक आहे म्हणले. तिथे जाऊन आपण बसलोय असं वाटतं. एक थंडगार वारे आणि ते शांती. सद्गुरूंचं प्रवचन असं आहे. म्हणजे हा जो शब्द आहे हा दिव्य शब्द आहे. म्हणजे हा सूक्ष्मभूत आहे. सूक्ष्मभूताचा अनुभव कसा घ्यायचा? अहो किती छान विषय आहे हा बघा. तुम्ही योगी लोक, ऋषीमुनी योगी ऐकती, समाधी आपुली सोडून, समाधी सोडून ऐकतात. काय शब्द! सद्गुरूंच्या ठिकाणी जो नाद आहे, 24 तास जो नाद चालतो, तो म्हणले भक्तांसाठी ना सनातन नाद ऐसा जो वर्णिला. योगी लोक सनातन नाद म्हणतात. अनाहत नाद म्हणतात. नाद सनातन ऐसा जो एक वर्णिला, तोची अनुभविला. तो सद्गुरूंच्या ठिकाणी आम्ही अनुभव घेतला त्याचा, की सद्गुरूंचं प्रवचन आहे ना, त्याच्यामध्ये जो शब्द आहे, तो म्हणले सूक्ष्म त्याला तन्मात्रा असं म्हणतात. पंचतन्मात्रा शास्त्रीय शब्द आहे त्याला, पंचतन्मात्रा. ही सृष्टी कशापासून निर्माण झाली हो? किती सुंदर ज्ञान आहे. ही सृष्टी कशापासून निर्माण झाली? तर पंचतन्मात्रांपासून झाली. असं कोण सांगतं? असं वेदामध्ये सांगितलंय. असं वेदामध्ये सांगितलंय, वेदांतामध्ये सांगितलंय, की सर्व सृष्टी किंवा सृष्टीमध्ये जे काही रूप दिसतं तुम्हाला, चिमणी दिसते, कावळा दिसतो, मनुष्य दिसतो, उंट दिसतो, हत्ती दिसतो, डोंगर दिसतात, वृक्ष दिसतात, जे रूप दिसतात, चंद्र दिसतो, सूर्यरूप, हे कशापासून निर्माण झाले हो? कशापासून निर्माण झाले आहेत? परमेश्वरापासून तर झालेत. पण परमेश्वराच्या नंतर काय झालं? तर 5 सूक्ष्मभूत निर्माण झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे तन्मात्रा, त्याला तन्मात्रा म्हणतात. ते दिसत नाही. ते सूक्ष्मभूत आहे. आकाश दिसतं. पण हे आकाश हे
हे जे आकाश आहे स्थूलभूत आहे. स्थूल दिसतं ते. आकाश दिसतं, वायू दि वायू दिसत नाही, पण वायू अनुभवाला येतो. त्याच्यानंतर अग्नी, तेज दिसतं अग्नीच्या रूपाने, सूर्याच्या रूपाने. जल दिसतं आणि पृथ्वी दिसते आणि याचा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आपण याच्याकडून घेतो. हे स्थूलभूत आहे म्हणा. परंतु हे स्थूलभूत हे आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे कशापासून निर्माण झालं? तर म्हणजे सूक्ष्मभूत आहे. त्याला तन्मात्रा असं म्हणतात. अत्यंत सूक्ष्म असा. आणि त्याचा अनुभव कसा घ्यायचा? तर म्हणजे योगी लोक समाधीत घेतात. आणि भक्तांनी कसा, भक्तांसाठी तर सोपं आहे ना. सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरूंचा शब्द आहे ना, तो तन्मात्रा. ते तन्मात्रा आहे ना. सूक्ष्म. सद्गुरूंचा शब्द हा सूक्ष्म तन्मात्रा आहे. त्यांचा स्पर्श हा दैवी आहे. म्हणजे जरी आपल्याला बाहेरून स्पर्श केला, तरी तो स्पर्श सूक्ष्म स्पर्श असल्यामुळे ही तन्मात्रा आहे. आणि तन्मात्रा याची शक्ती कितीतरी पटीने जास्त असते स्थूलापेक्षा, सूक्ष्माची. रूप, मगाशी सांगितलं, की सद्गुरूंच्या ठिकाणचं जे रूप ओरा आहे, तो जो आहे, तो म्हणजे ते रूप तन्मात्रा आहे. आणि रस तन्मात्रा, रस म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, की नामामृत गोडी वैष्णवा लादली. नामामृताची जी गोडी, नाम रूपी अमृत जे आहे, अमृत रस जे आहे, त्याची गोडी भक्तांना लागली. सद्गुरूंनी जे नाम दिलं, त्याचा रस, एवढा त्याच्यात रस आहे. त्याची गोडी त्याला जेव्हा लागते, तेव्हा ती तन्मात्रेचा अनुभव त्याला येतो. हरिनाम रस प्रेम कथामृत. हरिनाम रस, हरिनाम रस कशात आहे? प्रेम कथामृत. भक्त हृदय नित रंग ही खेलत. तेव्हा रूप, रस आणि गंध त्याच्या ठिकाणी, त्याच्या कीर्तीचा सुगंध, आपण म्हणतो ना, कीर्तीचा सुगंध दरवळतो. तेव्हा ही, याला तन्मात्रा असं म्हणतात. ही 5 सूक्ष्म रूप आहे. पंचमहाभूताची 5 सूक्ष्म भूत आहेत. त्याच्यापासून हे पंचमहाभूत निर्माण होतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि हे 5 तत्व आणि मन आणि बुद्धी. मन आणि बुद्धी ही सूक्ष्मच आहे. हे जड आणि सूक्ष्म दोन्ही आहे. त्याचं मिक्सचर आहे. मन, बुद्धी, जड, सूक्ष्माचं मिक्सचर आहे. पण पंचतन्मात्रा पूर्ण सूक्ष्म आहेत. मन, बुद्धी आणि हे पंचतन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या पंचतन्मात्रा म्हणजे सूक्ष्मभूत. आणि मन, बुद्धी मिळून 7. या 7 गोष्टीपासून या यच्चयावत, या जगातील यच्चयावत प्राणी मात्र, वस्तू, रूप ज्याला म्हणतात, ते निर्माण झालेली आहेत. या 7 तत्वापासून बनलेले आहेत. साहजिकच मन आणि बुद्धी यांना त्यांच्या सतत संगामुळे त्यांची गोडी निर्माण झाली. हे 7 एकत्र राहतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि मन आणि बुद्धी. मन आणि बुद्धी त्याच्याबरोबर राहतात. मग या सर्वांचा त्याला संग झाला, मन मन आणि बुद्धीला. काय? आणि त्याच्यामुळे मन आणि बुद्धी या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यामध्येच नेहमी असते. संसारामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत. या विषयांमध्येच मन, बुद्धी बुडून राहते बाबा. आणि म्हणून सांगितलं, की मन आणि बुद्धी वेगळी कर. मन आणि बुद्धी आधी वेगळी कर असं सांगितलं. आणि मग कर्मफल त्याग कर. सर्व कर्माचा फळाचा त्याग कर. 2 गोष्टी आहे. मन, बुद्धी वेगळी कर. कशापासून? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सूक्ष्म भूतापासून. म्हणजे मन, बुद्धीवर तुला विजय मिळेल. आणि असा विजय मिळाला, की मग काय करशील? मग कर्माच्या फळाचा त्याग कर. कर्म केलं सोडलं, केलं सोडलं.
धरलं आणि सोडलं. ऑफिसला गेला, काम केलं. ऑफिसच्या तिकडे ऑफिस अशी म्हण होती पूर्वी, की आम्ही ऑफिसमध्ये जातो, बस ऑफिस 5 वाजले, 10 ते 5 वाजले, की ऑफिसला आग लागो म्हणलं. काय आम्ही असं अशी अशी वृत्ती. ते आळशीपणामुळे किंवा याच्यामुळे किंवा त्यांना त्रास होतो. ऑफिसमध्ये जाण्याचा, तिथलं काम करण्याचा त्रास होतो म्हणून ते काय म्हणतात, आता 10 ते 5 ठीक आहे, पण त्याच्यानंतरच नको म्हणतात. डोक्याला त्रास. म्हणून ते म्हणतात 5 वाजता ऑफिस सुटलं, अशी पूर्वापार अशी म्हण आहे, की ऑफिसमध्ये ऑफिसला आग लागो म्हणा. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या ऑफिसच्या कर्माचा फळाचा त्याग केला. एवढा मोठा अनुभव त्याने घेतला, पण त्याला माहिती नाही लेखाला ज्ञान. आणि त्याच्यामुळे ज्ञान माहिती नसल्यामुळे ते गंमत शिल्लक राहिली. फक्त गंमत शिल्लक राहिली. ऑफिसला आग लागो असं म्हणलं त्यांनी. म्हणजे सर्व जे काही कर्म केलंय, ते मी सोडून दिलं म्हणलं. ते आता काही माझ्या मनात मी काही घरी घेऊन नाही जात. ते सर्व सोडलं. कर्माच्या फळाचा त्याग केला. बघा, मनुष्य कर्माच्या फळाचा त्याग करतो, पण त्याला माहिती नाही. तो अंधळ आहे, त्याला माहिती नाही. त्याला ज्ञान नाही. ऑफिसला आग लागो म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग केला. पण मन बुद्धीवर विजय मिळवला नाही, तर काय उपयोग आहे? अर्धवट राहिलं. तेव्हा या सृष्टीतल्या सर्व प्राणीमात्र, मनुष्य यांची रूप हे कशापासून निर्माण झाले? तर या 5 सूक्ष्म भूतापासून निर्माण झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अशा एकंदर 7 तत्वापासून आणि मन, बुद्धी अशा एकंदर 7 तत्वापासून निर्माण झाले. आणि मन बुद्धीला त्यांचा सततचा संघ असतो. या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचा. आणि म्हणून त्यांची गोडी निर्माण झालेली असते. आणि मन बुद्धी आता यातूनच सुख. मन बुद्धी म्हणते या संसारातून सुख घ्या. काही ते शब्द आहे, स्पर्श आहे, रूप, रस, गंध सगळं आहे. बस घ्या इकडे. मन बुद्धीला सवयच होऊन जाते त्याच्यातून सुख घ्यायची संसार. काय या इंद्रियांना सतत. सद्गुरू आवाज गेलाय. चला हॉटेलला खा मस्तपैकी, पावभाजी, बिर्याणी काय असेल ते. चला नातेवाईकांकडे, मौज मस्ती करेंगे. चलो मौज मस्ती करेंगे. आमच्या एमपी कडे एक शब्द आहे, मौज मस्ती. चलो मौज मस्ती करेंगे. तेव्हा मन बुद्धी इंद्रियांना सांगतात, अरे चला वीकेंड आहे. वीकेंड नावाचा शब्द हे सगळं आपल्या कल्चरमध्ये नव्हतं. वीकेंड आहे, अमका आहे, टमका आहे. तेव्हा मन बुद्धी तिकडे इंद्रियाला इंद्रियांना प्रेरणा करून त्या संसारात घेऊन जाते. परंतु भगवान काय सांगतात, त्या मन बुद्धीला बाजूला करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आधी. आणि मग कर्मफळाचा त्याग केला पाहिजे. कर्माच्या फळाचा त्याग मी सांगितलं. ऑफिस मधून 5 वाजले की आग लागो. रोहिणी मनातल्या मनात म्हणत असेल, पण ते उघड नाही म्हणत. हे आता इकडे काय, रोज रोज ते काम 10 ते 5. तेव्हा म्हणजे कर्मफलाचा त्याग. सोप्या उदाहरणाने आम्ही सांगितलं. 5 वाजले की त्या ऑफिसला आग लागो असं विचार येतो ना, त्याला कर्मफलाचा त्याग असं म्हणतात. अगदी सोपा. पण कठीण गोष्ट काय आहे, तर मन बुद्धी या संसारात जात असते, त्याच्यावर नियंत्रण नाही ठेवता येत. त्याचा अभ्यास नाही करता येत. त्यांचा निरोध करायला पाहिजे. तर म्हणाले, या 2 गोष्टीत जेव्हा तू प्रवीण होशील, या 2 गोष्टीत तू निष्णात होशील, त्याचा अभ्यास तुझ्याकडनं होईल, तेव्हा तुला ईश्वर प्राप्ती होईल. तेव्हा तुला अनुभूती वगैरे काय म्हणतो ते होईल. त्याच्यासाठी हे करावं लागेल. नुसतं घरी बसून काही उपयोग होणार नाही म्हणले.
मी हे करत नाही, मी ते करत नाही, इकडे जात नाही, तिकडे जात नाही. असं नाही. आणि नातेवाईकांनी बोलवलं तर लगेच जातो. तेव्हा आधी मन आत्मस्वरूपाच्याकडे जायचं, एकाग्र करायचं त्याला. मन आत्मस्वरूपावर एकाग्र करायचं म्हणजे सद्गुरू जे ज्ञान सांगतात, त्या ज्ञानावर मन एकाग्र केलं तर त्या आत्मस्वरूपावर एकाग्र होईल. आणि मग त्याला विषयाकडे जाण्यापासून परावृत्त करायचं. सारखं ओढायचं. मन गेलं, गेलं रे गेलं की त्याला ओढायचं. गेलं रे गेलं की ओढायचं. पण याला जागृत अवस्था पाहिजे. त्याला परावृत्त करायचं. बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी येईल, की असं करू, तसं करू. त्या बुद्धीला सद्गुरूचं ज्ञान सांगायचं. तेव्हा त्याला निरोध असं म्हणतात. आणि मग त्या ज्ञानाचं ध्यान करावं लागेल तुम्हाला सारखं. नाहीतर ज्ञान विसरून जा. आणि ज्ञानाचं ध्यान झालं, ध्यानात कर्मफल त्याग, कर्मफलाचा त्याग करायचा. तर ज्ञानाचं ध्यान झाल्याशिवाय कर्मफलाचा त्याग नाही होत. तेव्हा पूर्वतयारी झाली. पूर्वतयारी काय? मन आणि बुद्धी. मनाला विषयाकडे जाण्यापासून परावृत्त करायचं. आणि बुद्धीमध्ये सद्गुरूंचा बोध घ्यायचा. सद्गुरू काय मनाला सांगायचं, मन म्हणले आपण असं करू, तसं करू. तेव्हा बुद्धी काय, बुद्धीमध्ये जर सद्गुरूंचा बोध असेल, तर मन बुद्धीकडे आल्यावर बुद्धी काय सांगेल, थांब थांब जरा. मी जरा सद्गुरूंना विचारतो. आणि मग ती सद्गुरूंचा बोध काय आहे ते बघेल. सारासार विचार करेल, आत्मा अनात्म विचार करेल. आणि मनाला सांगेल, नाही नाही नाही, हे नाही जमणार. तूही जाऊ नको, मी तर येणारच नाही, तू जाऊ नको. विषयांकडे जाण्याला मज्जाव करते. आणि असं वारंवार बुद्धी म्हणजे लगाम, मन म्हणजे लगाम आणि बुद्धी म्हणजे सारथी. तेव्हा आणि घोडे म्हणजे इंद्रिय. तेव्हा बुद्धी जेव्हा ते लगाम खेचेल मनाचे, तेव्हा इंद्रियाचे घोडे थांबतील. तेव्हा मनाला जाण्याला मज्जाव करण्यात आला नेहमी सारखा सारखा, की मनाला कळून चुकते, की आता विषय सुखासाठी धडपड करणं व्यर्थ आहे. बुद्धी काय ऐकत नाही. बुद्धी इंद्रियांचे कवाड बंद करून टाकते. जसं आई सगळे कवाड बंद करून टाकते आणि मुलाला सांगते, जबरदस्तीने बसवते, की तो अभ्यास करायला बस, बाहेर जायचं नाही खेळायला. तसं बुद्धी जेव्हा इंद्रियाची कवाड बंद करून टाकते, तेव्हा मन गपचूप बसतो. इंद्रिया कवाड पडलिया, साधन मार्गी प्रवर्तलिया. आणि साधनं जी दिली आहे सद्गुरू, नुसते इंद्रिय बंद करून नाही होणार. मनाला खेचून उपयोग होणार नाही. आधी ते इंद्रिय आणि इंद्रियाकडे जाण्यापासून रोखायचंय, विरोध करायचा. नंतर मनाला बुद्धीने समजवायचं की तिकडे जाऊ नकोस. आणि बुद्धीमध्ये सद्गुरूंचा बोध नेहमी जागृत पाहिजे. त्याच्यासाठी मनन चिंतन केलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी साधन पाहिजे. सद्गुरूंनी जे साधन दिले, साधन मार्गी प्रवर्तलिया, अभ्यास दृढ केलिया. अभ्यास दृढ करायला पाहिजे. घरी बसून नाही होणार बा. अभ्यास दृढ केलिया, मन स्थिर होईल सावकाश. सावकाश सावकाश मन स्थिर होईल. सावकाश सावकाश तुला अनुभूती येईल. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. सर्व हळूहळू होईल. एकदम नाही होणार म्हणजे. साधन मार्ग म्हणजे काय? तर सद्गुरूंनी दिलेला गुरुमंत्र. त्यांनी मनाची विषयामधून सुख घेण्याची इच्छा कमी कमी होत जाईल आपोआप. हळूहळू हळू. जेव्हा गुरुमंत्राचा जप चालू राहील, चालू राहील, चालू राहील. आणि सद्गुरूंनी दिलेलं ज्ञानाचं मनन चिंतन बुद्धीच्या ठिकाणी होत राहील. आणि मनाच्या ठिकाणी मंत्राचं मनन होत राहील. काय? मनाच्या ठिकाणी गुरुमंत्राचं मनन आणि बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानाचं चिंतन असं जेव्हा होत जाईल, तेव्हा मन आणि बुद्धी बाजूला होतील. आणि मनाचा निरोध होईल. मन आणि बुद्धी बाजूला होते. मन आणि बुद्धीवर नियंत्रण होईल. आणि मनाची विषयामधून सुख घेण्याची इच्छा कमी कमी होत जाईल. आणि बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान, त्याचं चिंतन मनन, बुद्धीला कळून येईल की हे विषय जे आहे म्हणाले संसारात एक क्षणभंगूर आहे.
थोडस सुख मिळतं मला, पण नंतर दुःखच दुःख. तेव्हा बुद्धी त्या विषयांचा त्याग करेल. बुद्धी त्या विषयांचा त्याग करायला दृढ निश्चय करेल की नाही नाही, हे बरोबर नाही, संसार हे चाललाय, हे गडबड आहे सगळं, काय हे काही बरोबर नाही. त्या बुद्धीचा दृढ निश्चय होतो. मग ती बुद्धी त्या मनाला दृढ निश्चयाने सांगते. आणि सद्गुरु बुधाने युक्त झालेली निश्चयात्मक बुद्धी मनाला विषयांकडे जाण्यापासून वारंवार परावृत्त करते. तेव्हा मन सद्गुरु कार्यात रमायला लागतो आणि विषयांची गोडी ते विसरतो. पण हे हळूहळू होतो. क्षणभंगूर सुख, सुख हे जे आहे म्हणजे संसारात क्षणभंगूर आहे. क्षणभंगुर सुख संसाराचे, अक्षय सुख ते हरिचरणाचे. क्षणभंगुर सुख संसाराचे, अक्षय सुख ते हरिचरणाचे. त्या चरणास बिलगुनी राही, भज मन चरण कमल सुखदाई. ते म्हण बुद्धी त्या मनाला ज्ञान सांगते, सद्गुरूचं प्रेम सांगते, ज्ञान सांगते, बोध सांगते. हे मना प्राशून मृगजळ, काय तृष्णा भागते, असं आमचं काव्य आहे. ते जिथे दिसते तिथे, जाताच पुढती भासते. विषय सुख मृग जळ ही खोटे, सोड त्याचा छंदना. प्रिय अवधूत हरिमुख निरखी प्रेमल लोचना. हे मना तू कस्तुरी मृग, धावसी गिरी कंदरी. दिव्य गंधित आत्मस्वरूप, कस्तुरी तुझी यावरी. तो जसा कस्तुरीचा मृग असतो, त्याच्यात नावीतच कस्तुरी असते, त्याच्याकडेच असते, पण त्याला त्याचा वास येत असतो आणि त्याला असं वाटतं की हा वास दुरून येतोय म्हणून तो धावत असतो. तसं म्हणलं मनुष्याच्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे आणि त्याचाच तो सुगंध, दिव्य सुगंध त्याला येतो. पण कधी येतो? जेव्हा सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान त्याच्या ठिकाणी असतं, तेव्हा त्याला त्याचा सुगंध येतो. करुणी अंतर्मुख तयाचा, घे जरा तू शोधना. पण त्याला अंतर्मुख करावं लागतं, म्हणाले मन अंतर्मुख. प्रिय परमानंद हरिमुख, निरखी प्रेमल लोचना. हे मना गुरु शरण दृढ धरी, करील जे भव मोचना. हे मना ओढाळ गुरु चरण, गुरुनाथ जणू चरण्यानी घे. जसं ओढाळ गुरु असतो, गुरु म्हणजे गुरु, गाई म्हशी ओढतात त्या आणि त्या कुरणात जातात चरायला. तसाच हे मन विषय कुरणी, सरसी निशिदिन कान गुरु चरणारी घे. असं त्या मनाला बुद्धी समजावते. अशा रीतीने बुद्धी मनाला विषयापासून परावृत्त करते आणि विषयाचं आकर्षण संपलं की कामना वासना संपल्या. याला उशीर लागतो, वेळ लागतो, हळूहळू होत, एकदम इन्स्टंटली होत नाही ना. लावली समाधी, केलं ध्यान आणि झालंय असं नाही. कामना वासना संपल्या की मन निष्काम होत, निष्काम, काही कामना राहत नाही. मन आणि विषयांची ताटातूट होते आणि इंद्रियांनी, मन आणि विषयांची ताटातूट होते. मन तिकडे विषय, मन सद्गुरूंच्या कार्यात आणि विषय तिकडे संसारात. अशी ताटातूट झाली पाहिजे एकदा. आणि इंद्रियांची कर्मे तर होत राहतात. तो घरी जातो, जेवतो, खावतो, सगळं काय करतो, ऑफिसमध्ये जातो, कर्मे तर होत राहतात. पण मन त्या कर्मापासून आपल्याला अमुक फळ मिळेल, तमुक फळ मिळेल, मग काय मला एवढा पगार वाढेल, माझं एवढं प्रमोशन होईल, मग लोक मला एवढा मान देतील आणि तमक करतील. हे ते जे फळ आहे, म्हणजे फळाची जी इच्छा आहे,
ती फळाची कर्मफळाचा हेतू जो आहे, तो कर्म तो या मनातून जात नाही आणि त्याच्यामुळे ते कर्म निष्काम होत नाही. जेव्हा ते पण हे हळू होणार आहे. आधी कामना पाहिजे म्हणा आणि मग त्या कामना सद्गुरू कृपेने पूर्ण होतात. मग पूर्ण झालं की झालं. मन निष्काम झालं. तोपर्यंत सद्गुरूंच्या याची सेवा करत राहायचं आणि त्याच्यानंतरही करायची. नाही तो म्हणेल की तोपर्यंत केली मी सेवा. आता मी निष्काम झालो. आता काही हे सेवा करत नाही मला. असं नाही होत. ते कर्म निष्काम होतं आणि कर्मफलाचा मन त्याग करतं. मनच त्याग करतं. आणि कर्मात मन एकाग्र होतं. गंमत बघा, कर्मात मन एकाग्र होतं. ऑफिसच्या कामात तो एकाग्र होतो. पण त्याच्या ठिकाणी जे होतं ना, की मला प्रमोशन मिळावं, मला हे मिळावं, ते त्याच्या मनातून साफ निघून जातं. आणि कर्मात तर मन एकाग्र होतं. म्हणजे काय होतं, मन एकाग्र होतं एकीकडे, त्याला कर्मयोग म्हणतात. एकीकडे कर्मयोग चालू आहे त्याचा, कारण मन एकाग्र आहे. ते घरातल्या कामात असो, ऑफिसच्या कामात असो, मन एकाग्र आहे. कारण सद्गुरूंचं कार्य म्हणून तो करतोय. आणि कर्माची फळाची वासना आतापर्यंत होती. मग ती त्याची पूर्ण झाली. त्याला मिळालं सगळं. मग ती वासना गेली आणि पुढची नंतर दुसरी काही वासना राहिली नाही तर. नाहीतर परत दुसरी कुठली आली तर मग परत नाही. मन कर्माच्या फलाच्या कामनेतून निवृत्त होतं. यालाच नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. अरे सिद्धी म्हणजे काय? सगळ्यात मोठी सिद्धी म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. मन, बुद्धी हे आत्म्याच्या ठिकाणचं स्फुरण आहे. मन म्हणजे काय हो? आत्म्याचं स्फुरण. आत्मा बोलतो आणि बुद्धी म्हणजे आत्मा निश्चय करतो. मन म्हणजे आत्मा बोलतो, आत्मा विचार करतो आणि बुद्धी म्हणजे आत्मा निश्चय करतो. हे स्फुरणच आहे दोन्ही. म्हणजेच मनाचा विचार हे आत्म्याचाच विचार असतो. बुद्धीच्या ठिकाणी होणारा विचारांचा हा निश्चय हा आत्म्याचाच निश्चय असतो. आणि म्हणून इंद्रियाद्वारे केले जाणारे जे कर्म आहे, इंद्रियाद्वारे केले घडणारं जे कर्म आहे, ते आत्म्याचंच कर्म होतं. कारण मन हे आत्म्याचं स्फुरण आहे. आत्म्याला जे वाटतं ते मनाला वाटतं. आत्म्याचा जो निश्चय होतो तो बुद्धीचा निश्चय होतो. आणि मग बुद्धी मनाला सांगते आणि मन इंद्रियांना सांगतं आणि मग इंद्रिय कर्म करतात. आणि म्हणून मग इंद्रियाद्वारे केले जाणारे कर्म हे आत्म्याचंच कर्म होतो. म्हणजे आत्माच त्या कर्माचा कर्ता होतो. आपण त्या कर्माचा कर्ता नसतो, भोगता नसतो. अशी जाणीव ज्याच्या ठिकाणी असते, अशी जाणीव झाली पाहिजे. त्याला कर्मफळाचं बंधन बाधत नाही. तो हे जगत असतानाच मुक्त असतो. मुक्ती पाहिजे म्हणजे काय? अरे हे जग असतानाच मुक्ती, मेल्यावरची मुक्ती तर मिळणारच नाही. ते सद्गुरूंनी देऊन ठेवली. पण हे आता हा संसार आहे. या संसारात तो इथे कर्मफळाचं बंधन तुला होणार नाही. केवढं ब्युटी आहे मिळाली. आणि आम्हाला एकदम काव्य सुचलं होतं. आणि आम्ही महाराजांना एका कार्यक्रमामध्ये आम्ही दाखवलं काव्य. महाराज म्हणले, "अरे वाह! काय काव्य केलंय?" म्हणले तू. आता मला आठवलं की हा विषय गीतेचा विषय आला आणि या काव्यात हेच सांगितलंय. तेव्हा काय आम्ही गीतेत वाचलं नव्हतं. पण हा आमचा अनुभव होता. मग आम्ही काय म्हणलं, "आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले." ज्याला कर्मफळाचं बंधन राहिलं नाही तो काय म्हणतो? त्याचा अनुभव काय असतो? "अरे हरी आम्ही काय केलं?" म्हणा. "चराचर ब्रह्मांड हे तुची निर्मिले." काय ब्रह्मांड मी निर्माण केलं? नाही म्हणा. हे चराचर ब्रह्मांड मी जन्माला आलो मग मला कळायला लागलं की काहीतरी हे सगळं आहे. हे आई, हे वडील, हे भाऊ, बहीण हे सगळं. काय हे हा सूर्य, हे आकाश, हा वायू, हे पाणी, हे अन्न हे सगळं. चराचर ब्रह्मांड हे तुची निर्मिले. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. जन्म तुची दिला बापा मायेच्या या पोटी. बरं आमचा जन्म आम्ही घेतला का नाही? तूच जन्म दिला. जन्माच्या आधी गर्भामध्ये तूच ठेवलं. सगळं, सगळं तू केलं म्हणा. जन्म तुची दिला बापा मायेच्या या पोटी. आईच्या पोटी जन्म दिला आणि या मायेत जन्म दिला. तुची रक्षियेले देवा धावूनी संकटी. आणि संकट आलं तर काय केलं? तूच धावून आला म्हणे. कितीतरी संकट येतात. धावून जो भक्त आहे त्याच्यासाठी देव धावतो. देव दिना घरी धावला. यात आम्ही काय केलं म्हणा? आम्ही काय मोठं हे केलं? आम्ही काय म्हणू, की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. नाही, हे आम्हाला अनुभूती आली. काय अनुभूती? मी स्वामींचं हे करतो. मग मला अनुभूती आली. मी तिथे गेलो आणि मग तिथे अमुक झालं. मग ते भिंत पडली, पण मला काही नाही झालं.
मी बघितलं चालता चालता खड्ड्यात एक माणूस पडला. माझ्याही समोर खड्डा होता. पण मी वाचलो. अरे हे काय अनुभूती आहे का? आहे थोडं बहुत प्रमाणात आहे. तुझी रक्षी येले देवा धावूनी संकटी, अन्न पाणी देऊन या तुझी वाढवी. अन्न पाणी देऊन तूच वाढवलं. आता आमच्याकडे स्वयंपाक, बायको स्वयंपाक करते, अन्न पाणी देते, काय पण देवच तिला प्रेरणा देतो ना. ती म्हणाली नाही, आजपासून मी काय करणार नाही, तुम्ही बाहेर खा. किंवा तिला बरं नसेल, आता आमच्याकडे मंडळीला बरं नसतं, मग त्या आमच्या मोबाईलवरून ते ऑर्डर देत असतात आणि सगळं येत असतं. तर अन्न पाणी आमच्यासाठी तयार असतं. आता प्रवचन झालं की अन्न पाणी तयार असणार. अन्न पाणी देऊन या तुची वाढविले. मग आम्ही काय केलं याच्यात, माझं काय, व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन इन दिस, काहीच नाही. माता पिता बंधू भगिनी ऐसे हे समजत. जेव्हा जन्माला आलो तेव्हा ही माता, ही पिता, ही बहीण, हा भाऊ, ऐसे हे समजत सर्वांनी दाखवलं आम्हाला. थोडस समज आली. गृहधर दाना, गृहधन दारा पुत्र सर्व वस्तू ज्या. आता थोडा मोठा झाला, हे माझं घर, मी माझं धन मिळवलं, मी माझा पगार, माझे पैसे, माझी पत्नी, माझा पुत्र, सर्व वस्तू ज्या, सर्व माझ्या वस्तू. पण हे कोणी दिलं म्हणाले, आयतेची आम्हासाठी सर्व निर्मियेले. पण हे आधी तूच तयार करून ठेवलं होतं. अरे दुकानात शर्ट मिळतं, पण शर्ट कोणी तयार केलं? त्या दुकानदारांनी. दुकानदारांनी नाही केलं, त्याच्या टेलरनी. टेलरला प्रेरणा कोणी दिली? परमेश्वराने. आयतेची आम्हासाठी सर्व निर्मियेले, आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. हा जो भाव आहे तो नैष्कर्म्य, त्याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. आणि जो म्हणतो हे सगळं मीच केलंय, हे सगळं माझं आहे, मी केलंय, असं तो म्हणतो, त्याला अहंकार होतो आणि त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नाही. सर्व कर्मफल त्याग त्याचा होत नाही. कृपावंत झाला हरी काय वानुगुण. बरं, हरीची कृपा अशी काय, दावी येले प्रत्यक्ष ते श्री गुरु चरण. याला भेटायला अज्ञान आहे, अज्ञानात आहे हा. याचं ज्ञान गेलं पाहिजे, अज्ञान गेलं पाहिजे, म्हणून प्रत्यक्ष सद्गुरूचे चरण त्यांनी दाखवले म्हणाले. तो कृपावंत झाला. तेथे माझे सर्व भाव तुची स्वीकारिले. आणि तिचे सर्व भाव स्वीकारले माझे, चांगले वाईट सगळे. माझ्या मनात काय कळालं, हे सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूने असं करायला पाहिजे का, सद्गुरू तसं करायला पाहिजे का, सद्गुरूने बरोबर नाही केलं, सद्गुरूने ते बरोबर नाही केलं, ते सर्व भाव म्हणजे त्यांनी स्वीकारले. श्रीहरी अवधूत सद्गुरु भेटले, निज धामानंदा हृदयी येऊन राहिले. आणि ते हृदयात येऊन राहिले, हे खरं केवढी कृपा आहे. भक्तीच्या या कळसावरी आणून ठेविले. आणि भक्तीच्या कळस केला म्हणजे तिच्या. आणि याच्यात आम्ही काय केलं, आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. तेव्हा हीच प्रक्रिया वरील श्लोकात सांगितलेली आहे या श्लोकामध्ये. पण ही परमेश्वराला आपलं कर्तृत्व समर्पण्याची प्रक्रिया ही राहू दे म्हणे. तुला नाही जमत काय, बरं म्हणे. तुला हे जरी जमत नसेल तर म्हणाले सोडून दे, सोडून दे म्हणे, चाल. पण एवढंच कर की आपल्या बुद्धीने मनाला बोध कर, त्याच्यावर नियंत्रण ठेव आणि इंद्रियांचा निग्रह करून राहा. केवढी कठीण गोष्ट आहे. आणि प्रभू सांगतात की अरे हे तरी कर. नाही म्हणा, इंद्रियाचा निग्रह कर. म्हणजे इथे मोठे मोठे लोक गेले, घसरले म्हणा इंद्रियाचा निग्रह करण्यात. काय त्या कोण ऋषी, ते त्या ऋषींना सुद्धा हे झालं. विश्वामित्र ऋषी, विश्वामित्र मेनका म्हणले हे हे का झालं, तर त्याला विश्वामित्राला मन बुद्धीवर आपल्या नियंत्रण ठेवता आलं नाही. इंद्रियाचा निग्रह करून राहा, हे केवढं कठीण आहे. म्हणजेच इंद्रियांना आणि बुद्धीला स्वैर सोडून देऊ नको. संसारात चालला स्वैर सोडून, त्याच्या स्वाधीन होऊ नकोस, असं भगवान सांगतात. आणि शेवटी सांगतात कर्मफल त्याग. पहिला भाग म्हणजे मन मन बुद्धीला स्वैर सोडू नको, संसारात नियंत्रित ठेव. आणि त्याच्यानंतरचा भाग कर्मफल त्याग. कर्म कुठलंही केलं, केलं रे केलं,
की डस्टबिन एक ठेवायची समोर, त्याच्यात टाकून द्यायचं डस्टबिन. कर्म घडल्याबरोबर त्याचं फळ टाकून द्यायचं. काय, जसं आपण काय खातो, केळी खातो आणि त्याचं ते लगेच डस्टबिन मध्ये टाकतो, नाही तर कोणतरी घसरून पडेल त्याच्यावर. तसं म्हणजे तूच घसरून पडशील. कर्म झालं की ते डस्टबिन मध्ये टाक. मी केलं असं करू म्हणू नको. मी केलं असं म्हणून तू फेकलं बाहेर, की म्हणाल तू त्याच्यावर पहिला घसरणारा तूच असशील. आणि चांगला साष्टांग नमस्कार घडेल मिळाला. म्हणजे आमचे जोशी करतात तसं नाही. जोशी म्हणजे ते साष्टांग नमस्कार करतात. पण त्यांचं मस्तक सद्गुरूंच्या चरणावर आणि पाय असे, म्हणजे मागचा भाग वरती असतो. पण घसरणाऱ्याचा पुढचा जो भाग आहे छातीचा वगैरे, तोंडावरचा भाग, तो त्याच्यावर असतो म्हणजे. तेव्हा ह्याच्यात एवढा फरक आहे जमीन आसमानचा. कसं म्हणले कर्मफल त्याग करायचा? कर्मफल त्यागा. परमानंद स्वामींच्याकडे एक बाई येत होत्या, साऊथ इंडियन होत्या. परमानंद स्वामींना संध्याकाळी असं सगळ्यांना सांगत होते. सांगता सांगता संसार संसार सोडायला सांगत होते. संसार सोडला पाहिजे, त्याच्याशिवाय काही जमणार नाही. तेव्हा एक बाई होत्या त्या साऊथ इंडियन, त्यांनी त्या काय करायच्या, अंधेरीला राहायच्या आणि दादरहून सगळ्या भाज्या वगैरे स्वस्त मिळतात मंडईमध्ये म्हणून त्या सगळ्या घेऊन 4-5 पिशव्या घेऊन, एक पिशवी इकडे, एक पिशवी इकडे, एक हातात, एक ह्या हातात, आणि एक छोटी मुलगी होती त्यांची, ते एका हातात. असं सगळं घेऊन ते जायचे आणि ते मग लवकर जायचं. मला त्यांना म्हणायचे की तुम्ही लवकर जा, लवकर. तर त्या एक दिवस हा विषय रंगला आणि त्या जायला निघाल्या. म्हणाल्या, "स्वामी मी निघते." म्हणजे हिंदीत बोलले. पण त्यांनी त्याच्या आधी एक प्रश्न विचारला. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं, संसार छोडणे का, संसार छोडणे का? संसार कैसे छोडणे का? संसार कैसे छोडणे? परमानंद स्वामींनी आता हिला काय सांगावं? त्यांनी काय केलं? ते म्हणले, "असं करतो तू आधी घरी जा." म्हणजे घरी जा तू. तर म्हणले, "नमस्कार कर." मग ती नमस्कार करायला लागली. घरी जायच्या आधी नमस्कार करायचा. तर तिने काय केलं? आता एवढ्या त्या पिशव्या होत्या, त्या एक-एक काढून ठेवल्या बाजूला. मुलीचा हात बाजूला केला आणि ती आली गर्दीतून आणि मग त्यांना नमस्कार केला. तेव्हा परमानंद स्वामी म्हणले, "ऐसा छोडणे का?" म्हणजे तू एवढ्या ज्या पिशव्या त्या धरल्या होत्या, काय, त्या कशा सोडल्या? कशा सोडल्या तिला प्रश्न विचारला. ते म्हणले, "नाही, नमस्कार करने के लिए आई इसलिए." म्हणले, सद्गुरूंच्यासाठी जेव्हा आपण कर्म करतो, तेव्हा आपोआप आपला जो संसाराचं कर्मफळ आहे, ते सगळं आपोआप सोडलं जातं किंवा त्याच्यासाठी सोडावं लागतं आपल्याला. तसं म्हणजे हेही तुला जमत नसेल, तर म्हणाले, कर्म घडलं की केराच्या टोपलीत टाकून दे. आमच्या मंडळी सगळे घेतात आणि केराच्या टोपलीत टाकून देतात. किती आम्हाला काही काही गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतात. मग ते घेते, अगदी काही वैराग्यशील निस्पृह घेते आणि टाकून देते. मग आम्ही एखादी गोष्ट, "अरे हे नको, हे नको टाकू." तसं तिथे म्हणाले, जसं झाडावर फळ पिकलं ना, की ते आपोआप गळून पडतं. आणि झाड त्याला म्हणत नाही, "अरे थांब, 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 थांब." एखादी फांदी असेल, फांदीवर तो घेत नाही झाड. "अरे थांब, थांब, पडू नको, पडू नको. काय एवढं मी तुझ्यासाठी कष्ट केले, एवढे काबाड कष्ट केले." आई-वडील म्हणतात, "एवढे काबाड कष्ट तुझ्यासाठी केले आणि आता हेच मला काय असं काहीतरी म्हणतात. हे असं बघायचं होतं. एवढे काबाड कष्ट तुझ्यासाठी केले आणि तुझं आता हे तू आता असं करतो. हेची फळ काय मग तपाला." म्हणजे माझ्या तप तप आम्ही जे केलं, त्याला हेच फळ आहे का म्हणाले. तेव्हा अरे घेतलं आणि फळ गेलं म्हणाले. मी अमुक केलं आणि मी तमुक केलं असं नाही. तिथे ठेवायचं, वेस्ट पेपर बास्केट ठेवून द्यायचं आणि तिथे ते टाकून द्यायचं. कर्म झालं रे झाला की. इदम न मम फेकून द्यायचं. त्याचं काम झालं की झालं. डोक्यात ठेवायचंच नाही. त्याला कर्मफल त्याग असं म्हणतात. एकदा झालं निपटलं की झालं.
कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्यायचं. असं भगवान किती चांगलं सांगतात. त्याला धरून ठेवत नाही. म्हणजे झाडाला त्या फळाचा मोह राहत नाही. तेव्हा व्यवहारात लोक म्हणतात, की अमक्यासाठी एवढं केलं, पण शेवटी तू मला सोडून गेला. काय? तो गद्दार, त्याला गद्दार म्हणतात. त्यांनी गद्दारी केली म्हणे. तो सोडून गेला. मी त्याच्यासाठी एवढं केलं. गद्दारी केली. माझ्यासाठी त्यांनी काही केलं नाही. तेव्हा लोक यात फळाची अपेक्षा करतात. म्हणून त्यांना दुःख होतं. कर्म घडलं की फळ टाकून द्यायचं. हीच योग्य प्रक्रिया आहे. यालाच कर्मफल त्याग असं म्हणतात. एक असा खेळ असतो. खेळ मुलं खेळत असतात ना, की असे 4-5 पोरं असतात. एकावर राज्य येतं आणि यांच्या हातात काहीतरी बॉल असतो आणि ते बॉल एकमेकाला पास करत असतात. आणि ज्याच्या हातात बॉल असते त्याला शिवला, तर मग तो आउट होतो. तो त्याला आउट करतो. पण तो काय करतो, याच्या जवळ आला की हा दुसऱ्याला तो बॉल देतो. पण दुसऱ्याच्याकडे तो धावतो. दुसऱ्याच्याकडून तिसऱ्याकडे जातो. म्हणजे तो बॉल म्हणजे कर्म. अरे कर्म ते दुसऱ्याच्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे. काय असं गेलं तर म्हणले कर्म पास ऑन होतं. तुला काही लागत नाही. तुला त्याचं बंधन होत नाही. तसं म्हणले हे सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंच्याकडे पास ऑन केलं. एक तर पास ऑन कर म्हणे. काय मी माझ्यासाठी नाही करत. सद्गुरूंच्यासाठी सगळं कर्म करतो. पण नुसतं म्हणू नको. तशाप्रमाणे तुझी दृढ बुद्धी असू दे. सद्गुरूंच्यासाठी कर्म कर प्रत्यक्ष. तर नाहीतर नाही होणार म्हणा. सद्गुरूंच्याकडे पास ऑन कर. तर तुला त्या कर्माचं बंधन नाही. मग सद्गुरूंच्याकडे पास ऑन कर. सद्गुरू त्या ईश्वराकडे पास ऑन करून टाक. म्हणजे तुला त्याचं कर्म हा एक भाग आहे म्हणा. नाहीतर ते कर्म झालं, पण तुझ्यात एवढी हिंमत नाही म्हणा. कर्म झालं नाही तुला नंतर खंत निर्माण होते. अरे मी असं केलं, मी तसं केलं. तुझ्या ज्याने नाही जमायचं. पण टाकून दे. कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्यायला तुला तुला नाही जमायचं. पण प्रयत्न करून बघ. तेव्हा असं सांगतात, की आधी मन बुद्धीवर विजय मिळव आणि मग कर्मफळ टाकून दे म्हणा सरळ. अथै तदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्व सर्व कर्मफल त्यागम ततः कुरु यतात्मवान यतती म्हणजे काय प्रयत्न करतो. यतती आत्मवान यतती यतती म्हणजे प्रयत्न करतो, तपश्चर्या करतो याला यतती म्हणतात. आणि जो यतती यततानां सिद्धानाम जो यतती म्हणजे जो प्रयत्न करतो, तपश्चर्या करतो, सिद्ध होतो. त्याला सिद्धी मिळते. आत्मवान जो आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो. अथै तदप्यशक्तोऽसि कर्तुम मद्योगमाश्रिता माझ्यासाठी तो उद्योग करू शकत नाही ना. मग सर्व कर्मफल त्यागम सर्व कर्मफळाचा त्याग कर. ततः कुरु यथात्मवान असं भगवान सांगतात. श्री गुरुदेव दत्त.